नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यातलाच एक हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, जो घरोघरी म्हणजे काहींची घरं उद्ध्वस्त झाली, काहींच्या जमीन जुमला विकल्या गेल्या. तर त्याच्यामध्येच हा विषय आहे. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असतील की दारू सोडायची नाही, दारू टाळायची. आता बऱ्याच वेळा काय होतं बघा मित्रांनो, माणूस जो दारू पितो, एक सलग 8-10 दिवस जास्त दारू पिला आणि इरिटेट झाला, म्हणजे त्याला ऍसिडिटी वाढली, उलट्या व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला, तर तो काय करतो, तेवढ्या पुरता 1-2 दिवसापुरता निर्णय घेतो, हे दारू सिगरेट आता सगळं बंद करून टाकायचं. पण ते माकडासारखंच असतं. जसं माकड काय करतं, आपण चौथीला धडा शिकलेलो आहे, आता घर बांधायचं. पाऊस आला की माकड सुद्धा इरिटेट होतात, इकडून तिकडून उड्या मारतात, आता घर बांधायचं, भिजतात वगैरे. पाऊस गेला की उड्या मारायला सुरुवात करतात. सेम माकडाची आणि म्हणजे आपली पहिली पूर्वज माकडच आहेत. सेम आपली जी मेंटॅलिटी आहे ती माकडासारखीच आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही ज्यावेळी ठरवता ना की मला दारू सोडायची, त्यावेळी तुमची दारू सुटणार नाही. तुम्ही ठरवायचंच नाही मला दारू सोडायची, दारू टाळायला शिकायचे. आता ती कशी, मी तुम्हाला याच्यातून एक ट्रिक सांगणार आहे 4-5 की दारू कशी टाळायची. आपण दारू सोडायची नाही म्हणलं, दारू आपल्याला प्यायचीच, पण टाळायची म्हणजे काय की आता समजा आज तुम्ही फर्स्ट डे एकदम ड्रॉप आउट, पहिल्याच दिवशी अजिबात घ्यायची नाही दारू, टाळली. दुसऱ्या दिवशी जसे तुम्ही उठाल सकाळी, नारळ पाणी घ्यायचे. काय घ्यायचे? नारळ पाणी. एक स्टोरिया म्हणून एक बॉटल येते, हे मी तुम्हाला दाखवतो इथे. हे नारळ पाण्याची बॉटल आहे, 1 लिटरची बॉटल आहे. ऑनलाईन घेतली तर 98-97-96 रुपयाला बसते. हे जर नारळ पाणी तुम्ही सकाळी पिलात, किती, एक 400 अर्धी बाटली प्या, 500 ml घ्या. तिथे तुम्हाला दारू पिण्याची इच्छा होत नाही. किंवा नसेल हे पाणी तुमच्याकडे अवेलेबल, आपले जे नारळ येतात, शहाळे येतात, ते घरी आणून फ्रीजमध्ये ठेवा. सकाळी उठल्या उठल्या तोंड न घासता तुम्ही ते ड्रिंक करा, थंड एकदम, आणि तुम्हाला कुठलीही दारू पिण्याची इच्छा होणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही दूध वगैरे घ्या, एकच कप घ्या, म्हणत नाही 1 लिटर घ्या, अर्धा लिटर घ्या. दारू आपल्याला टाळायची, सोडायची नाही असं समजायचं. कोणी भेटला काय झालं ते. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, नाश्ता करायचा आहे. कुणाला काही त्रास असेल, बीपी डायबिटीस, त्यांनी आपल्या 11-12च्या गोळ्या घ्यायच्या. जेवण करायचे, थोडंसं जेवण करायचं, जास्त जात नाही पिणाऱ्या माणसाला जेवण. 1-2 चपाती किंवा एखादी भाकरी, त्याच्याबरोबर सुक्की भाजी, ताक वगैरे जर जमलं ते घ्या. संध्याकाळ झाली, प्यायची इच्छा झाली, साधारणतः पिणारे 6-7ला बसतात, ज्यांना कामं नाहीत आणि जे दिवसभर पितात. मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जे ह्या आता 37 टेम्परेचर आहे, जे दिवसभर दारू पितात त्यांना डिहायड्रेशन होऊन लिव्हरचे भयानक त्रास होतात आणि ते खूप भोगावं लागतं. किती पैसेवाला असू द्या हो. आज गुंठ्यामंत्री किती मेले, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी भरपूर लोक दारू पिऊन मेलेली. भरपूर लोकांना त्रास आहे, कुणी कुणाला शेअर करत नाही. पण हे आपल्या युट्यूबच्या फॅमिलीमधील जे काही मेंबर्स आहेत, मी मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकला होता, शास्त्रीय पद्धतीने दारू कशी प्यायची. तर त्यात ते कमेंट आली होती की हे दारू प्यायला सांगणार. अरे बाबा, दारू कुणी पिणारे तर पिणारच आहेत, कोणाचा बाप आला तरी ते घाबरणार नाही. पण ह्याच्यात कसं की आता 6-7ची वेळ झाली, ह्यांना प्यायचे जर वेध लागले, तर त्यावेळेस तुम्ही काय करा, चहा बरोबर टोस्ट, खारी हे खा. तुम्हाला दारूची इच्छा कमीत कमी 1-1.5 तास होणार नाही. त्याच्यानंतर आज उन्हाळ्याचे दिवस आहे, थोडंसं कलिंगड खा, खरबूज खा. कलिंगडाने काय होतं, पूर्ण शरीर हायड्रेट राहतं, त्याच्यात पाणी भरपूर असतं. एकदम जड कलिंगड आणायचं, एका साईडने थोडंसं पिवळं असलं पाहिजे, म्हणजे ते जमिनीला जर लागलेलं असेल आणि मुरलेलं असेल तर ते एकदम गोड आणि हायड्रेट, त्यात भरपूर पाणी असतं. तर ते थोडेसे 1-2 फाक खा आणि नंतर जेवा. तुमची दारू पिण्याची इच्छा होणार नाही, दारू टळली. दुसरी गोष्ट आता लक्षात घ्या, त्याच्यात तुम्ही नॉनव्हेज हा प्रकार आणायचा नाही घरात. कारण बरीच लोक काय होतं, ते आपण ज्याला म्हणतो ना, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला. किती, अर्धा किलो चिकन आणतात, किती रुपयाचं झालं, 100 रुपयाचं. दारू कितीची पितात, 500, 600, 700. बिअरवाला असेल तर 4 बिअर प्याला तर 1000 रुपये. आणि तो चिकन आणलं, मटण आणलं की दारू पिणारच. व्हेजच खायचंय त्यांनी, कंपल्सरी त्याने व्हेज खायचंय, म्हणजे व्हेजच खायचंय. नॉनव्हेज अंडे सुद्धा नाही, चिकन नाही, मटन नाही, काहीच नाही खायचंय. आता त्याच्यानंतर
बघा, तुम्ही दारू सोडल्यानंतर काय काय प्रकार तुमच्याबरोबर होऊ शकतात. तुम्ही घरी असाल बसून, समजा तुमचा काय उद्योगधंदा असेल, तर ज्याचे नाही त्याचे तुम्हाला फोन येणार पिणाराच्या, कुठे आहे बाबा, मी तुझ्या घराच्या खाली, अरे कुठे आहे बाबा, मी तुझ्या दुकानाच्या बाहेर, अरे कुठे आहे, मी इथं चौकात आहे, कापड दुकानात आहे, तुझ काय, चल भेटू, आज लय दिवस झालं, कुठं भेटला नाही, काय नाही भेटणार, कसंच गप्पा मारू. ही लोक टाळा. आणि हे होतं, सगळ्यांच्या बाबतीत होतं. बघा, तुम्ही जर ठरवलं मी माळ घालेल किंवा कुठल्या त्या रिहॅब सेंटरमध्ये जाईल, तिथं दारू सुटत नाही. स्वतःला कोंडून घेऊ नका. एक मनाची एक खुणगाड बांधा, मला नाही घ्यायची, नाही घ्यायची, पण मला सोडायची नाही दारू, हे निश्चित लक्षात ठेवा. हा, कधी तुम्हाला वाटलं की 8-10 दिवसातून की आता ते कसं तरी होतंय, बरेच वेळा ज्या लोकांना ॲडिक्ट झालेले असतात, अल्कोहोल ॲडिक्ट किंवा त्यांना शुगर असते, त्या लोकांना खूप चिडचिड होते. मग चिडचिड झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं घ्यायची, तो एक अर्ध्या तासाचा क्षण जर तुम्हाला टाळता आला, तर त्यावेळेस काय करायचं, गोड एखादा क्रीम रोल किंवा गोड चहा प्या, शुगर वाढू द्या, काही फरक पडत नाही, पण दारू टाळा. आणि जर वाटलंच नाही होत तर थोडीशी प्या. पण असं नाही की ती सुरुवात केली म्हणून लगेच तिला कनेक्टिव्हिटी, दुसऱ्या दिवशी गेला बाबूराव काय आणलं 1 किलो मटण की सुरू झालं. याच्यात सगळ्यात जास्त रोल मित्रांनो, दारू न सोडणे ह्या पिणाऱ्यांचा काय आहे की नॉनव्हेज. आणि आज पिणारे समजा जर 90% लोक दारू पित असतील, तर ते 80% 90% नॉनव्हेजच खातात. मग भले मासे खातील, सुकट खातील, बोंबील खातील, अंडे खातील, चिकन खातील, काहीतरी आणून खातील, पण नॉनव्हेजच खाणार. कारण ती सांगडच जुळली, दारू आली, सिगरेट आली, नॉनव्हेज आलं, सगळं एका लाईन मध्येच उभं असतं त्या माणसाच्या काय म्हणतात त्याला, 7.5वरतीच उभं असतं. त्याच्यामुळं दारू ही मला सोडायची नाही, मला ही टाळायची, हे सगळ्यात महत्वाचं टाळायचं. आणि तुम्हाला ह्या काळात ऑफर येणार, तुम्ही ठरवलंय ना मला सोडायची, तुम्हाला ऑफर येणार, चल बाबा तुला क्वार्टर पाचतो, चल तुला 2 बियर पाचतो, मला नाही प्यायची, माझं जेवण झालेलं आहे. हे जर जमलं, ही दारू जर तुम्हाला टाळता आली तर ही सुटते. बघा, कुठल्याही गोष्टी, समजा आता लव्ह मॅरेज, सॉरी, एखाद्याचं कुणाचं प्रेम प्रकरण असेल किंवा अफेअर असेल, हे काय करतात, टाळाटाळ करतात. टाळाटाळ केल्याने काय होतं की ते प्रेम थोडं कमी 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 होत जाऊन शेवटी ते एका टोकाला येऊन तुटतं. सेम दारूवरती एका पिणाऱ्याचं एवढं प्रेम असतं की काही काही लोक काय करतात दारू पिण्यासाठी, तुम्ही बघितलं असेल, खून मारामाऱ्या सुद्धा करतात. म्हणजे एवढे अल्कोहोलचं इडिक्शन झालेलं आहे त्यांना. त्याच्यामुळं दारू मला सोडायची नाही, मला टाळायची, हे नक्की ध्यानात ठेवायचं. कुठलाही पाहुणा येऊ द्या, आमरस चपाती करा, त्याला खाऊ द्या, बटाट्याची भाजी, आमरस चपाती, अजून कुठली भाजी करता आली करा. पाहुणा आला, कोंबडी कापली की तुमचं व्रत संपलं. आणि हो, ह्या काळात, ज्या काळात तुम्हाला टाळायचे त्या काळात मित्रांबरोबर कुठलीही ट्रिप करू नका. म्हणजे पर्यटन केंद्र, समजा कोकण, चल बाबा मी कोकणला चाललो, तू नको घेऊ, तू काहीतरी ब्रिजर घे किंवा ते आणखी येतं कुठलं तरी एक ड्रिंक येतं, रेड बुल घे. ह्या भूल थापांना बळी पडू नका. तिथे त्या सगळ्या वातावरणात ह्या निगेटिव्ह वाईब्स तयार होतात आणि तिथे तुम्ही पिण्याचे 100% चान्स असतात. आणि तिथे तुम्ही एकदा सुरू झालात की अख्खी ट्रिप पार तुम्हाला घोडा लावून टाकणार. आणि तुम्ही जे सुरू होणार, मग ते सकाळ दुपार संध्याकाळ, काम नसलं, पैसे असले नसले, कर्ज काढून ही माणसं सुरू होतात. आणि साधारणतः याच्यामध्ये कसं होतं की ज्यांच्याकडे काही काम नाहीये, ह्या लोकांची ह्याच्यामध्ये जास्त ओढ असते. काही काम नसतं आणि त्यांना काही करायचं बी नसतं आयुष्यामध्ये. वडिलोपार्जित ती स्टेट असते, फक्त प्यायचं असतं, कुठंतरी टाइमपास करून मटण खाऊन झोपायचं असतं, संध्याकाळी. सकाळी दारू पिणारा माणूस हा उभ्या आयुष्यात सुधारलेला कोणी बघितलं नाही. त्याला 4 माणसात किंमत नसते, त्याला कुठला धंदा करता येत नाही, त्याला कुठला सेल्फ कॉन्फिडन्स नसतो, त्याचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो, तो कुठेही सर्व्हिसला नसतो. हाही ह्या जमीन जुमला विकून बायका पोरांना भिकेला लावण्याच्या रस्त्यावरती असतो हा माणूस. मग ह्या रस्त्याला जायचं का आपण, हा विचार करा. म्हणून मी सांगतो, दारू सोडायची नाही, टाळायची. पहिलंच लिहून घ्यायचं, मला टाळायची, सोडायची नाही. योगायोग तुम्ही कुठं बाहेर गेला, एखाद्या महिन्यातून घरच्यांना ट्रिपला घेऊन गेला, आणि ह्या काळात तुम्ही एक करा ना, घरच्यांना ट्रिपला घेऊन जा. कुठे जवळजवळ तुम्ही अक्कलकोटला जा किंवा गाणगापूरला जा, तुळजापूरला जा, आणि हे फक्त तुमच्या फॅमिलीतलेच लोक घेऊन जा. स्वतः गाडी ड्राईव्ह करा येत असेल तर, नसेल तर अनोळखी ड्रायव्हर नाही. नाही तर ड्रायव्हर चिम्या गोंड्या आपल्यातलाच एखादा घेतला की ते म्हणतो भाऊ मला प्यायची, हा सुरू झाला की हा त्याच्या मागं सुरू. म्हणजे ह्या गोष्टी घडत राहतात नेहमी.
त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला दारू सोडायची नाही, टाळायची. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि माझ्या तुम्हाला 100% शुभेच्छा राहतील की दारू टाळा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.